देशातील शेतकरी, नागरिक आणि सरकारसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे। यामुळे देशावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे का? नेमका काय आहे अंदाज आणि महाराष्ट्रावर त्याचा किती परिणाम होणार आहे, बघूया या विशेष रिपोर्टमधून। देशातील नैऋत्य मान्सून हा शेती आणि जलसाठ्यांचा कणा मानला जातो। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात देशातील एकूण वार्षिक पावसाच्या तब्बल 74% पाऊस पडतो। मात्र यंदा भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजामुळे चिंता वाढली आहे। एप्रिल महिन्यात हवामान विभागाने सरासरीच्या 99% पावसाचा अंदाज दिला होता। मात्र आता हा अंदाज थेट 90%वर घसरविण्यात आला आहे। इतिहास पाहिला तर 2015 मध्येही देशात जवळपास इतकाच पाऊस झाला होता। त्यावेळी अनेक राज्यांमध्ये गंभीर दुष्काळ, पाणी टंचाई आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते। त्यामुळे यंदा देखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर परिस्थिती अधिकच चिंताजनक मानली जाते। कोकणातील काही भाग, विदर्भातील मोठा भूभाग, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पावसातील या संभाव्य घटनेमागे एल निनो हे प्रमुख कारण मानले जात आहे। पॅसिफिक महासागरातील तापमान वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या एल निनोचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो। त्याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवरही दिसून येतो। देशात दरवर्षी सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडतो। मात्र यंदा सरासरीच्या 90% पाऊस झाला तर तो सुमारे 78 सेंटीमीटर पर्यंत मर्यादित राहू शकतो। कमी पावसाचा परिणाम केवळ शेतीवरच नाही तर धरणे, नद्या, तलाव, भूजल पातळी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही होऊ शकतो। ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसला आहे। येत्या काही आठवड्यात मान्सूनची वाटचाल आणि एल निनोचा प्रभाव किती वाढतो यावर यंदाच्या खरीप हंगामाचे भवितव्य ठरणार आहे। देशावर दुष्काळाचे संकट किती गंभीर ठरू शकते याचा हा प्राथमिक अंदाज आहे।